नमस्कार सर्वांना, मी सौंदर्या मेटे, AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील फर्स्ट इयर केमिकल इंजिनिअरिंगची स्टुडंट आणि तुम्हा सर्वांचं आपल्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. खरं सांगायचं तर आपण रोज वापरत असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी जसे अन्न, औषध, इंधन या सर्वांच्या मागे सायन्स आहे आणि केमिकल इंजिनिअरिंगचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. पण हा विषय फक्त पुस्तकांपुरता मर्यादित नाही. ह्याच्याबद्दलच चर्चा करणार आहोत एकदम सोप्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने. ह्या सगळ्यासाठी आपल्यासोबत आहेत केमिकल इंजिनिअरिंगचे HOD म्हणजे विभाग प्रमुख डॉक्टर मोहोड सर. थँक्यू सौंदर्या. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण आपल्या चर्चेला एका बेसिक व महत्वपूर्ण प्रश्नापासून सुरुवात करूया. सर, सर्वात बेसिक प्रश्न म्हणजे BE BTech इन केमिकल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी का निवडावा व या क्षेत्राचे आजच्या काळातील महत्व काय आहे? थँक्यू सौंदर्या. यू ऑलरेडी मेन्शन दॅट केमिकल इंजिनिअरिंग हे जे आहे की रोजच्या दैनंदिन जीवनात वापरण्याचं क्षेत्र एक प्रकारे आहे. मी त्यालाच कंटिन्यू करतो आहे. केमिकल इंजिनिअरिंग का निवडावा? कारण केमिकल इंजिनिअरिंग हे एक कोअर इंजिनिअरिंग ब्रांच आहे आणि आजच्या इंडस्ट्री युगात सगळ्यात महत्त्वाचं योगदान देणारं केमिकल इंजिनिअरिंग आहे. तू फार्मास्युटिकल बघ, ग्रीन टेक्नॉलॉजी बघ, एन्व्हायरमेंटल बघ, पेट्रोकेमिकल बघ किंवा पेंट इंडस्ट्री बघ, सर्फक्टंट बघ, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारा हा व्यक्ती जो असेल तो केमिकल इंजिनियर असणार आहे. तू आधीच जसं मेन्शन केलं की दैनंदिन जीवनात रोज जे आपण यूज करतोय तिथे केमिकल इंजिनिअरिंगचा संबंध येतो. केमिकल इंजिनिअरिंग का निवडावं? कारण की केमिकल इंजिनिअरिंग हे कोअर इंजिनिअरिंग ब्रांच आहे आणि रोजच्या ज्या गोष्टी आपल्याला लागतात, उठल्यापासून जसं आपण पेस्ट करतो, टूथब्रश करतो, त्याच्यासाठी लागणारा पेस्ट असेल किंवा रात्री झोपताना आपण गुड नाईट लावतो तेव्हा सुद्धा लागणारं जे केमिकल आहे ते सुद्धा केमिकल इंडस्ट्रीमधनं येतं. तर या सगळ्या म्हणजे रोजच्या जीवनात आपण जे काही गोष्टी करतो प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठेतरी केमिकलचा यूज होतो आणि त्याच गोष्टी केमिकल इंडस्ट्रीमध्ये युटिलाइज केल्या जातात. जसं आपण एक्झाम्पल घेऊया, जसं फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे जिथे आपल्याला टॅबलेट्स, ड्रग्स लागतात. त्यानंतर पेट्रोकेमिकल आहे जिथे आपल्याला कारसाठी आपल्याला फ्युएल लागतं. या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये जो काम करतो तो केमिकल इंजिनियर असतो. त्यामुळे मला असं वाटतं की केमिकल इंजिनिअरिंग हे खूप महत्वाचं एक क्षेत्र आहे जे मुलांनी निवडावं. खूप छान एक्सप्लेन केलं सर. खरंच आजच्या काळात या क्षेत्राचे महत्व खूप वाढले आहे. याच संदर्भात मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकायला मिळते आणि कोणत्या मुख्य कौशल्यांचा विकास होतो? ओके, गुड क्वेश्चन. मेन याच्यामध्ये आपल्याला शिकायला जे मिळत आहे ते हीट ट्रान्सफर असेल, मास ट्रान्सफर असेल, केमिकल रिॲक्शन इंजिनिअरिंग असेल, प्रोसेस इंडस्ट्रीज असतील, त्यानंतर थर्मोडायनेमिक्स असेल, या विषयांचा आपल्याला मुख्यतः अभ्यास करायला मिळतो या क्षेत्रामध्ये. त्यानंतर जर कौशल्याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, अनालिटिकल स्किल्स असतील, त्याच्यानंतर प्रोसेस इंटेन्सिफिकेशन असेल किंवा ऑप्टिमायझेशन स्किल्स असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात ज्या आपल्याला एक चांगला उत्तम प्रकारे प्रॉडक्ट आपण इंडस्ट्रीला देऊ शकतो केमिकल इंडस्ट्रीच्या. सर, केमिकल इंजिनिअरिंग मध्ये कोणकोणत्या उपशाखा किंवा स्पेशलायझेशन उपलब्ध आहेत? ओके, केमिकल इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात जास्त उपशाखा आहेत मी म्हणेल. जसं पेट्रोकेमिकल आहे, फार्मास्युटिकल आहे, ऑइल इंडस्ट्री आहे, सर्फक्टंट इंडस्ट्री आहे, बायोकेमिकल इंजिनिअरिंग आहे. ओके, त्याच्यानंतर तुमच्या एन्व्हायरमेंटल आहे. अशा बऱ्याचशा उपशाखा याच्यामध्ये आहेत. आणि स्पेशलायझेशन जर म्हणशील याच्यामध्ये तर स्पेशलायझेशन मध्ये प्रोसेस इंजिनिअरिंग आहे, पायपिंग इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर प्रोसेस इंटेन्सिफिकेशन इंजिनिअरिंग आहे, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट तुम्ही यूज करू शकता किंवा बायोकेमिकल किंवा बायोफ्युल या सुद्धा त्याच्या उपशाखा आहेत. म्हणजे सर, विद्यार्थ्यांकडे खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बिलकुल. मग आता पुढचा प्रश्न, तो म्हणजे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या कोणत्या प्रमुख संधी उपलब्ध होतात? मुलांना यामध्ये दोन प्रकारच्या संधी उपलब्ध होतात. एक खासगी आणि दुसरं म्हणजे सरकारी. सरकारी जर मध्ये आपण विचार केला तर आपल्याकडे IOCL आहे, BPCL आहे, HPCL आहे, यासारख्या वेगवेगळ्या पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज आहेत. त्यानंतर अकॅडमिक इन्स्टिट्यूशन मध्ये जर बघितलं तर तुम्हाला वेगवेगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या लॅबोरेटरीज आहेत, NCLच्या आहेत, नीरीच्या लॅबोरेटरीज आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. खासगी क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर रिलायन्स इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यानंतर पेट्रोकेमिकल इंडस्ट्री हीच्या आपल्याकडे इंडस्ट्रीज आहेत. त्यानंतर आपल्याकडे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहे, सन फार्मा आहे, सिप्ला आहे, यासारख्या आपल्याकडे बऱ्याचशा केमिकल्स इंडस्ट्रीज उपलब्ध आहेत खासगी क्षेत्रामध्ये. ह्याच्याच रिलेटेड सर माझा पुढचा प्रश्न, तो म्हणजे उद्योजकता किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी या क्षेत्रात कोणती संधी आहे?
स्वतःचा बिझनेस करायचा जर असेल या क्षेत्रामध्ये भरपूर संधी आहेत. जसं आपल्याला वेस्ट वॉटर ट्रीटमेंट जर आपण हे शिकलो तर आपण स्वतःचा कन्सल्टन्सी आपण चालू करू शकतो, जिथे आपण एसटीपी आणि ईटीपी प्लांट आपण दोन्ही त्याचं डिझाईन आणि त्याचं इरेक्शन सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला स्वतःचं केमिकल मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू करायचं असेल तर तुमच्याकडे पेंट आहे, डिटर्जंट्स आहेत, रेझिन्स आहेत, यांचं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. अजून तुम्हाला जर करायचं स्वतःची कन्सल्टन्सी चालू करायची असेल तर तुम्ही रिॲक्टर डिझाईन असेल किंवा एखादं इक्विपमेंट डिझाईन असेल त्याच्यात सुद्धा तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. पुढचा प्रश्न सर, उच्च पगाराच्या किंवा प्रतिष्ठित नोकऱ्या मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणते पर्याय निवडावेत? जर त्यांना उच्च प्रतिष्ठित जॉब किंवा हाय सॅलरी जर पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत. सगळ्यात आधी मी म्हणेल त्यांना की त्यांनी डिग्री झाल्यानंतर गेट एक्झाम द्यावी, की जेणेकरून त्यांना हायर स्टडीज जाता येईल, एमटेक आणि पीएचडी, जेणेकरून ते एक उच्च पद प्राप्त करू शकतात इंडस्ट्रीमध्ये. किंवा काही मुलांनी फॉरेनमध्ये जाऊन सुद्धा ते अभ्यास करू शकतात, की जेणेकरून त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज फॉरेनमध्ये सुद्धा मिळू शकतात. सर, आता आपण प्लेसमेंट बद्दल बोलूयात. तर माझा प्रश्न असा आहे की प्लेसमेंटची स्थिती कशी आहे आता आणि विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये संधी मिळतात? आपल्याकडे छान प्लेसमेंट होतं, 100% प्लेसमेंट होतं. बऱ्याचशा मुलांना एकदम टॉप केमिकल इंजिनिअरिंग कंपनीजमध्ये आपल्याला पर्याय मिळतो, जसं रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, प्राज इंडस्ट्रीज आहे, मौज इंडस्ट्रीज आहे, थर्मॅक्स आहे, यासारख्या बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये आपले विद्यार्थी प्लेस होतात. त्याच्यामुळे आपल्या केमिकल इंजिनिअरिंग विभागात छान पद्धतीच्या मुलांना प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज मिळतात. पदवी पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत? पदवी जर पूर्ण केली तर त्यानंतर तुम्हाला एकतर तुम्ही हायर स्टडीज करू शकता, तुम्ही गेट क्वालिफाय करू शकता आणि एमटेक आणि पीएचडी करू शकता, किंवा तुम्ही फॉरेनमध्ये जाऊ शकता, की जेणेकरून तुम्हाला एमएस किंवा पीएचडी बाहेर करायला मिळतं. त्यानंतर तुम्ही काही कोर्सेस करू शकता, जसे प्रोसेस इंडस्ट्रीज आहेत, पायपिंग इंडस्ट्रीज आहेत, किंवा तुम्ही थोडे कम्प्युटर रिलेटेड सिम्युलेशन सॉफ्टवेअर सुद्धा तुम्ही शिकू शकता. या प्रकारच्या संधी तुमच्याकडे अवेलेबल राहतील आफ्टर डिग्री. पुढचा प्रश्न सर, केमिकल इंजिनिअरिंग मध्ये संशोधनाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांनी त्या कशा साधाव्यात? खूप छान आणि महत्वाचा प्रश्न विचारला तू. मी बऱ्याच वेळा मुलांना हेच सांगतो की जर तुम्हाला कुठला जॉब चांगला करायचा असेल इन फ्युचरमध्ये तर तुम्ही त्या रिसर्च मधल्या संधी जास्तीत जास्त ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला पाहिजेत. जर तुम्हाला रिसर्चमध्ये जर करायचं असेल तर जसं वेस्ट वॉटरमध्ये तुम्ही करू शकता, तुम्ही बायो फ्युएलमध्ये करू शकता, तुम्ही सध्याचे जे ज्वलंत विषय आहेत जसं एन्व्हायरमेंटचा एक विषय आहे किंवा बायोफ्युएलचा किंवा ग्रीन टेक्नॉलॉजीचा विषय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रिसर्च भरपूर करू शकता. आणि ते सध्या जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सेकंड इयर पासूनच तुम्ही प्रोजेक्टच्या गोष्टी म्हणजे प्रोजेक्ट तुम्ही करू शकता जो रिसर्चमध्ये असतो. आणि फायनल इयरमध्ये सुद्धा आपल्याला एक फुल टाइम प्रोजेक्ट असतो, त्याच्यामध्ये तुम्ही जर रिसर्च रिलेटेड प्रोजेक्ट केला तर तिथे तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. आणि आता शेवटचा प्रश्न सर, विद्यार्थ्यांनी केमिकल इंजिनिअरिंग साठी आपलेच महाविद्यालय का निवडावे आणि येथे कोणत्या विशेष सुविधा किंवा संधी उपलब्ध आहेत? ओके, गुड क्वेश्चन अगेन. सो केमिकल आपल्या महाविद्यालयामध्ये जर केमिकल इंजिनिअरिंग का निवडावं तर त्याच्यासाठी बरेच असे महत्त्वाचे मुद्दे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्याकडे हाय क्वालिफाईड लोक आहेत, पोस्ट डॉक्टरेट आहेत, पीएचडी झालेले लोक आहेत आणि त्यांचं जे शिक्षण झालेलं आहे ते सुद्धा IIT किंवा ICT सारख्या मोठ्या महाविद्यालयातनं झालेले आहे. आपल्याकडे जो फॅकल्टी आहे हा रिसर्च ओरिएंटेड व्यक्ती शिक्षक आहेत. त्यानंतर आपल्याकडे वेल इक्विपमेंट लॅबोरेटरीज आहेत. त्यानंतर आपल्याकडे जे सॉफ्टवेअर लागतात आजच्या युगात तर ते सॉफ्टवेअर सुद्धा आपल्या केमिकल इंजिनिअरिंग विभागाकडे अवेलेबल आहेत. लॅबोरेटरीज आपल्याकडे हायफाय लॅबोरेटरीज आहेत जिथे मुलांना बऱ्याच काही गोष्टी शिकता येतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण मुलांच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर आणि त्यांच्या इंटेन्सिफिकेशनवर, ते प्रोसेस कशी इंटेन्सिफाय करता येईल त्यांना आणि कशी ऑप्टिमाइज करता येईल त्यासाठी आपण जास्त फोकस करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात केमिकल इंजिनिअरिंग करावं हे माझं म्हणणं राहील.